शिवसेना आमदारांचा आता शिवसेनेच्याच मंत्र्यांवरती दबाव वाढताना दिसतोय, कारण कर्जमुक्तीसाठी आमदार आणि खासदारांसह उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी मोदींची भेट घ्यावी अशी मागणी शिवसेनेकडून होतीये अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देतील। ऋत्विक, अजून काय तपशील? रेश्मा, आधीच नाराज असलेले शिवसेनेचे आमदार आता भलतेच आक्रमक झालेले दिसत आहेत आणि यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांची तारंबळ उडताना आपल्याला दिसते। आज कर्जमुक्तीच्या मागणीवर शिवसेनेने आक्रमक पवित्रा दाखवला खरा सभागृहात, मात्र मंत्र्यांनी याबाबत काहीतरी ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून घ्यावं असाही दबाव या सर्व आमदारांनी मंत्र्यांवरती टाकला। यासाठीच आता जे सर्व मंत्री आहेत शिवसेनेचे ते उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत। या भेटीमध्ये एक प्रमुख मागणी जी आमदारांनी समोर आणली ती अशी आहे की सर्व आमदार, मंत्री, खासदार आणि केंद्रीय मंत्री यांच्या सकट एक शिष्टमंडळ गेलं पाहिजे, ज्यामध्ये ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत होते। दरम्यान शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात। शिवसेनेचे मंत्री आता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला जात आहेत। शिंदे सर, सांगू शकाल, आपली बैठक झाली आज, काँग्रेस राष्ट्रवादीवर देखील आपली बैठक झालेली आहे, कामकाज फक्त 1.5 तास चाललंय आणि शिवसेना अजूनही आक्रमक आहे। हा, बिलकुल, शिवसेना सुरुवातीपासून आधीपासूनच शेतकऱ्यांच्या बाजूने आक्रमक राहिलेली आहे, भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूची आहे। जेव्हा विरोधी पक्षात शिवसेना होती त्यावेळेस उद्धवजींनी साऱ्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका घेतलेली आहे, ती आजही कायम आहे। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हाच शिवसेनेचा आग्रही मागणी आहे। पण अर्थमंत्र्यांनी असे संकेत दिले की जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये कर्जमुक्ती होईल तेव्हा ती महाराष्ट्रात पण होईल असे संकेत असताना आणि राज्य सरकार जर म्हणतंय की केंद्रामध्ये जाऊन आपण कर्जमुक्ती आणू शकतो, तर शिवसेनेची मग भूमिका काय असेल? सरकारला कुठे म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका घेत असताना कुठे सरकारला अडचणीत आणण्याचा शिवसेनेचा इरादा नाहीये, परंतु ही मागणी जी आहे ही तात्काळ न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे आणि कर्जमुक्ती तात्काळ झाली पाहिजे, ही भूमिका आहे। तर मग कर्जमुक्तीबाबत कमिटमेंट दाखवली भाजपाने, तर शिवसेना आपली जी भूमिका या बाबतीमध्येच आम्ही उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करायला चाललोय। शिवसेनेचे पक्षप्रमुख या बाबतीमध्ये निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाजूने राहिले, कर्जमुक्तीच्या बाजूने राहिले, त्यांची आग्रही भूमिका सुरुवातीपासून राहिली। आज सरकारमध्ये आहोत, जेव्हा सरकारमध्ये नव्हतो त्यावेळेस शिवसेनेची हीच भूमिका होती। उद्यापासून कामकाज चालू राहणार शिवसेना? आता त्यासाठीच आम्ही पक्षप्रमुखांची भेट घ्यायला जातोय। तर हे होते एकनाथ शिंदेजी, ज्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही पक्षप्रमुखांची भेट घ्यायला चाललेलो आहे आणि ही संपूर्ण माहिती देणार आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत जी मागणी आहे ती पहिल्या दिवसापासून रश्मी पुराण। दरम्यान आज मुंबईमध्ये शिवसेनेनं तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली आणि यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल नेमकं काय म्हटलंय तेही जाणून घेऊयात। आम्ही उगाच काही विघ्नसंतोषीपणा करण्यासाठी हा धांगडधिंगा करतोय असं जर का जनतेला वाटत असेल तर कृपा करून आपला गैरसमज दूर करा। शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच एका भावनेतून आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोत। मला असं वाटतं सरकार लवकरात लवकर याबाबत चांगला मार्ग काढेल आणि म्हणून मला असं वाटतं की अंशतः कर्जमाफी नको, पूर्ण कर्जमुक्ती दिली पाहिजे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला योग्य बाजारभाव मिळेल, त्याच्या शेतमालाला भाव मिळेल अशी जर का व्यवस्था केली तर त्यातून पुढचं त्याची जी काही वाटचाल आहे ती चांगली होऊ शकते। पण कर्जमुक्ती ही एकदा करणं गरजेची आहे, पण त्याच्यानंतर त्याला योग्य भाव मिळेल, शेतमालाला योग्य भाव मिळेल आणि पूर्णपणे त्याला एक लोकांचं समर्थन मिळेल अशी व्यवस्था ही सरकारतर्फे करण्यात यावी आणि त्याच्यासाठी आमच्याकडनं जे काही सहकार्य लाभेल ते आम्ही द्यायला तयार आहोत।